हे संपूर्ण भारताचा विचार केला तर 30% व्यापार हा मुंबईतून होतो, एकट्या मुंबईतून. आणि भारताची ही आर्थिक राजधानी आहे मुंबई. येस येस, धन्यवाद. या ठिकाणी अतिशय एस के एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट, लाईव्ह कव्हरेज थेट प्रेक्षकांना घर बसल्या पाहू शकता. आणि हा विद्यमान सामना देखणे अतिशय जबरदस्त काटेकी टक्कर काढा, संघर्ष काढा, मुकाबला. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे ताकदवर संघ असतील. माझ्या समवेत व्हाईस ऑफ महाराष्ट्र मिस्टर गवळी सर, समालोचन क्षेत्रातील त्यांचं अग्रणी नाव घेतलं. बघूया रामाचं नाव घेतलं म्हणजे असेल ना, बरं केलंय. आणि हा पहिला दमदार स्ट्रोक, अप्रतिम फटका बघूया 4 धावांसाठी. अतिशय चांगला फटका, नेत्रदीपक टायमिंग. संघाची धावसंख्या बेनबाद 4 वर गोलंदाज रवींद्र. कारण गवळी सरांचा क्रिकेट बाबतीत मात्र जबरदस्त दांडगा अनुभव आहे, परिपूर्ण माहिती आहे, क्रिकेटचं संपूर्ण नॉलेज. जयवंत पाटील सर. या 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारा हा विस्फोटक फलंदाज, मॅच फिनिशर प्रसाद. त्याचा विक्रम आहे गवळी सर, 6 चेंडूमध्ये 6 षटकार फेकण्याचा विक्रम. बॉलिंग मार्ग तयार, संघाच्या वतीनं पहिले षटक प्रगती पदार. यस, जितेंद्रजी पाटील यांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय, कारण स्पर्धा संपन्न करण्यासाठी त्यांच्यासाठी 5,000 रुपयाची देणगी दिलेले त्यांचं मनपूर्वक आभार मी मोहनजी भोईर यांच्या वतीने व्यक्त करतोय. आणि सर्वांना विनंती करतोय प्लीज गवळी सर की वर्गणी देताना तुम्ही प्रत्यक्ष त्या कमिटीच्या हातात द्या. ऐकून घ्या, कारण काय माहित आहे, हे साले खिशे कापू परवडले ट्रेन मधले, पण यांचा भरोसा नाही. मी कोणाचं नाव घेत नाही, मी टीप लांबवलेली आहे. नाही, खरं तर प्रत्येक समालोचकांनी सुद्धा याचा विचार करायला प्लीज. काही समालोचक नाव आमच्यापर्यंत येऊ शकेल काही दिवसाने. राईट महोदय बेकर. येस, पुन्हा जबरदस्त ऑन ड्राईव्ह, ताकदवर स्ट्रोक वेगळे चेंडू जाईल लॉंगॉनला. एक धावामुळे संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी झालाय. बघूया 5 वर बिनबाद 5. कारण जे कोणी वर्गणी देतात, बघूया डोनेशन देतात, या स्पर्धेसाठी जे आर्थिक भरीव मदत करतात, त्यांनी कृपया कमिटीच्या हातात द्यावा प्लीज. जे कोणी जबाबदार व्यक्तिमत्व असतील, कृपया समालोचकांनी देखील जबाबदारी असेल, ज्याने कोणाला टीप मिळेल, अंपायरना मिळेल, समालोचकांना मिळेल, कोणाला मिळेल, त्यांना प्रत्येक त्यांच्या हातात द्या. काय जयवंत पाटील बरोबर की नाही? नाही म्हणजे आपण कोणाचं नाव घेत नाही, आपण बोलतो तर फरक पडतो. कोणाला राग आला तरी चालेल, कारण हा क्षेत्र आहे ना. मी आता बोललो असतो युट्यूबर आहे म्हणून, तर मी दुसऱ्या शब्दात बोललो असतो, अतिशय भडक भाषा वापरली असते. कारण समालोचक क्षेत्र एक कलंकित करण्याचा हा प्रकार आहे. कारण गवळी सर करोडपती बांबूवर बसतात आणि आपण मात्र स्टेजवर बसतो, म्हणजे आपलं किती भाग्य आहे. नाही बरं सांगतो तुम्हाला वस्तुस्थिती. बघा नाईट मॅचला बघा, करोडपती बांबूवर बसतात. आता गोटे अंपायर बघा, सर लोकांनी करोडच्या गाड्यावरती, हा साला आला भाड्याची गाडी घेऊन आमच्या समोर, काय जे आला दरवाजा पण उघडत नव्हता त्या गाडीचा, कशाला साला शोबाजी करायची. गवळीचा पालकाला सांगतो तुम्हाला वस्तुस्थिती. यावेळेला आपण बघितलं थोडा शॉर्ट बॉल होता, पुलचा फटका खेळला गेला आणि चेंडू सरळ निघून गेला होता सीमारेषेच्या बाहेर. षटकार. यस, अतिशय चांगला फटका, दमदार स्ट्रोक. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी झालाय 12 वर आणि षटक क्रमांक पहिलं म्हटलंय संपुष्टात. या 6 चेंडू 12 धावा, म्हणजे चांगली सुरुवात म्हणता येईल गवळी सर. वाईट धावा नाही आहेत. 4 षटकांचा सामना असेल. मगाचे 66 धावा अतिशय म्हणजे चेस करताना.
तुम्ही खूप चांगला या ठिकाणी उल्लेख केला. जर एखाद्या कलाकाराला त्याची जर टीम मिळत असेल तर ते आपण पोहोचवायला फार गरजेचं आहे. येस येस. मी आता जी स्पर्धा झाली कामन प्रीमियर लीग त्या ठिकाणी एक अतिशय चांगली पंच आले होते, डान्सिंग अंपायर होते. त्याला जी काही टिप्स दिली गेली ते आम्ही खरं तर खूप प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्यांना घेऊन गेलो आणि त्यांच्या हातात आम्ही सुपूर्द केली. यस यस नक्कीच. म्हणजे आपली ओळख आहे बघूया. आणि त्यांची टीप पूर्ण लांबू नका प्लीज. बेचारा त्यांचे कलाकार असते त्यांचे करा. काही काही लोक खुश होतात देतात त्यांना टीप पण त्यांच्या हातात द्या. मिस्टर अरविंद गोलंदाज. यस ॲडव्होकेट सुधीरजी भोईर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खास करून बिनार त्यांचं उत्कृष्ट क्रिकेट सुद्धा खेळत असतात. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. धन्यवाद. यस. आणि मोहन भोईर यांचा बराच परिचय. आणि हा राजू याचा चेंडू पुन्हा यस ऑन साइडला काऊ कोणाच्या डोक्यावरून आणि हा मिळते 4 धावा का. आणि हा षटकार. यस मिस्टर सुनील म्हात्रे डिक्लेअर दॅट इज द 4-6 रन्स. अतिशय चांगला फटका डीजे. तर हा सामना अंतर म्हणजे ड्रॉ. संघाचा टोटल स्कोर 18 वर 18. हॅलो. 18 बेनबाद 1800 दमदार सलामी. राईडा महोदय विकेट तयार. दुसरं षटक प्रगतीपदा मिस्टर राजू. येस ऑनसाइडला पुन्हा चेंडू पुश केला बघूया. टॅप केला चेंडू. तर एक धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर 19. एकावर 9 मिस्टर जयवंत पाटील गवळी सर असतील, ज्ञानेश्वर मुकादम असतील आणि एसके एंटरटेनमेंटची संपूर्ण पॅनेल. अतिशय चांगलं म्हणजे घोड्याबरोबर नालाची यात्रा. येस मिस्टर सुनील म्हात्रे. समालोचन पॅनेल यांच्या वतीनं कोणाला योगेश पाटील. येस आउटसाइड द ऑफ स्टंप. पुण्याचा चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. डॉट बॉल निर्धाव चेंडू. 1 नाही म्हणता सुनील म्हात्रे लावलेत का. सुनील म्हात्रे यांनी थोडासा जरी अंग विक्षेप केला तरी माझ्यातर्फे 200 रुपये. सुनील कमिटी देईल तेव्हा देईल हो. मी देईल. आणि हा येस अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. जबरदस्त टायमिंग. परंतु फायदा होणार फक्त एक धाव मिळेल. 100 ज्यादा कुछ भी नाही. पुण्याचा 2 धावचा बेनिफिट. आणि फलंदाज या चांगलं रनिंग विनिंग चांगलं कॉलवेल. संघाची धाव संख्या 21. हॅलो. संघाची धाव संख्या 21. बेनबाद 21 पन्नास. हो लॉफ्टेड बघूया. जबरदस्त टायमिंग. आणि हा षटकार जाईल. जबरदस्त टायमिंग. आक्रमण अटॅक. 6 धावांसाठी संघाची धाव संख्या झाली 27. गवळी सर अतिशय चांगला फटका. देखना फटका. अशा अटॅक केला तर नक्की 60 क्रॉस करेल. मिस्टर नंदकिशोर खराबा बी आहे. एक दर्जेदार संघ आहे. दोन्ही एकाच कॅलिबरचे प्रतिस्पर्धी आमने सामने. चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल प्लीज. याच्यानंतर अजून मोठे 3 सामने बाकी आहेत. आणि पंढरपुरी चावले कुठे गेले. चहाची वेळ झालाय.
नाही नाही संपला आता एकेकाचं टायमिंग आहे का हो? आणि हा चेंडू खणून काढला खोदून काढला येस पुन्हा एकदा जबरदस्त ऑन राईट चेंडू लॉंग ऑनला आणि हा येस सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी धाव संख्या झाली 31 बिनबाद 31 षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावर अजूनही बॉल बाकी आहे या षटकामध्ये आणि षटक संपुष्टात बघूया 12 चेंडू आणि 31 म्हणजे चांगली सुरुवात दमदार सलामी बघूया 16 चेंडू 31 म्हणजे जवळजवळ प्रति षटकामध्ये 15.5चा अस्किन म्हणजे इक्वेशन समीकरण 12 चेंडू 12 बॉल्स आय बॉल टोटल स्कोर इज मूविंग 31 फन आफ्टर 12 डिलिव्हरीज 12 चेंडू 31 धावा बिनबाद 31 धुंद फुंद वेधुंद सुरुवात उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे बघूया नंद किशोर खारबाव संघ सुस्थितीमध्ये फार मौसम 2-3 उशा घेऊन जा नंतर मात्र आणून द्या आणि इथं कमी पडायच्या येस गवळी सरांचे एक जबरदस्त आभार योगेश पाटील जर सलग 3 चौकार 500 आणि सलग 3 षटकार 1000 रुपये गवळी सरांतर्फे आणि मोहन भोईर यांचा आवाज फुटत नाही अजून त्यांच्याकडून 1000 येस येस आम्ही लावले मात्र सुनील मात्रेसाठी कारण त्यांना काही मिळत नाही ते हा वंचित समाज उपेक्षित नाही बरोबर यांना कोण देते का बघा साले सकाळपासून झक मारतायत पुढील मार्ग तयार तिसरा षटक प्रगती पदावर अरविंद आता एक आला बघूया साले 100 रुपये लावले तिथं 5-5 आल्यावर 100 रुपये चक्के लोक पण घेत नाही म्हणतो 200 द्यानंतर मी वरती करतो आता वरती काय का तुम्ही शिकणार जाऊन बघा साला 100 मध्ये टीन पण येत नाही 130 टीनची किंमत यांना विचाराच 140 मोहन भोईरने विचारा किंग फिशर स्ट्रॉंग बरोबर की ना आम्ही स्पष्ट बोलतो गवळी सर मला राग येऊ द्या नको येऊ द्या कारण जी वस्तुस्थिती आहे ते सांगतोय 100 मध्ये काय येते नाक्यावरची लेबरची मजुरी 700 आहे लेफ्ट हो दे विकेट तयार पुन्हा दे येस आउटसाइड दे ऑफ पुन्हा चांगला फटका दमदा अशोक चेंडूचा डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि हा पुन्हा खराब फिल्डिंग येस आणि हा मिळते 4 धावा योगेश पाटील सलग 3 चौकार मारले तर 500 रुपये आणि सलग 3 षटकार आता गवळी सर आणि 1000 रुपयाचं कॅच प्राइज या स्पर्धेचे सर्व 1 मॅन शो 1 मॅन आर्मी मिस्टर मोहन भोईर धाव संख्या 35 पण मोहन भोईरचं मी बघितलं चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य काम करा नका करू खिशात पैसे असू दे म्हणून म्हणतो टाळाळी गावचा दुसरा देवेंद्र फडणवीस मिस्टर मोहन भोईर नाही खरोखर बघा नेहमी चेहरा असं राहणार आणि हा चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू बघूया संघाची धाव संख्या 35 बिनबाद 35 अरविंद तयार संघाच्या वतीने तिसरा षटक प्रगती प्रधान नंदकिशोर खारबाव ब लेफ्ट आर्म हो दे विकेट तयार आणि हा यस ऑनसाइडला चेंडू पुन्हा एकदा तटविला चेंडू पुश केला बघूया आणि फक्त 1 धाव मिळेल जाऊया तुम्ही दुसरी धाव घ्यायची तर मी पहिली धाव जरा जोरात धावा तर दुसरी धाव मिळेल संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 36 काय झालं व्हॉट हॅपन 2 धावांची पेनल्टी फिल्डिंग साइड यस आउट नाही केलाय मग तुम्ही जाणून बुजून करता ना असा निष्कर्ष निघतो ना धाव संख्या 38 म्हणजे हा एखादी खोटी नोट आहे ना ती जबरदस्ती संपवण्याचा प्रकार आहे बरोबर की नाही ती चलनात आणण्याचा प्रयत्न आणि हा या दमदार स्ट्रोक शॉर्टपिच चेंडू अकोट टप्प्याचा आणि हा दमदार स्ट्रोक संघाची धाव संख्या या ठिकाणी 41 आणि प्लस 2 धावांची पेनल्टी
43 हॅलो चिक 44 44 चारावर 4 आणि हा येस पुन्हा एकदा चांगला फटका बघूया चेंडू घ्या लॉंग ऑफला आणि फलंदाज या ठिकाणी येस काय चांगलं रनिंग बिनिंग दे विकेट 2 धाव मिळते तिथे 1 धाव ते 2 धाव संघाचा टोटल स्कोर 46 46 आणि चेंडू अजूनही बाकी आहेत या ठिकाणी या षटकामध्ये फक्त इनमेन लास्ट डिलिव्हरी आणि 1 शॉट ओनली 1 रन्स म्हणजे बघूया संघाची धाव संख्या 45 या चॅनलमध्ये चांगला अंपायर चांगले पंचगिरीचा हा जबरदस्त उदाहरण जबरदस्त नमुना धाव संख्या 45 मिस्टर सूर्यकांत मोरे आणि सुनील म्हात्रे फ्रॉम पिंपलास भादवड येस अंदूर संघ येस चेंडू हवेमध्ये आणि हा पहिला धक्का बऱ्याच कालावधीनंतर पहिला ब्रेक थ्रो संघाची पहिली विकेट या ठिकाणी कोलॅप्स माझा आवाज खास करून सिद्धविनायक अंजूर आणि चौथा हिरवा मानकोली ए संघातील खेळाडू जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण बरोबर 4 वाजता इथे हजर व्हायचं आहे कारण बरोबर 4 वाजता चिठ्ठी टाकण्यात येईल 2 संघाची नावं असतील आणि विजेता संघ अशी चिठ्ठी टाकण्यात येईल लक्षात घ्यायचं माझा आवाज जर पोहोचत असेल तर सिद्धविनायक अंजूर आणि चौथा हिरवा मानकोली ए दोन्ही संघ कॅप्टन किंवा प्रतिनिधीने हजर राहायचं आहे येस धन्यवाद आणि संघाच्या वतीने हे शेवटचा अंतिम अखेरचा स्लॉग ओव्हर असेल बघूया संघाची धाव संख्या 45 म्हणजे प्रति षटकामध्ये 15 धावांचा एकवेश 15 ते 45 45 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आणि गोलंदाज महेंद्र शेवटचा स्पेल बॅट्समन महेंद्र आणि गोलंदाज जरा गेम जरा स्पीडअप करा प्लीज कमीत कमी फायनल ही 4 षटकाची झाली पाहिजे हॅलो हॅलो आणि शेवटचं षटक प्रगती पदार बॉलिंग मार्फत तयार या ठिकाणी अजित चला गेम जरा स्पीड करा प्लीज प्रॅक्टिस नको आहे आपल्याला प्लीज पहिल्या षटकात धावाले 11 दुसरं षटक 19 धावांचं आणि तिसरं षटक 12 धावांचं म्हणजे दुसरं षटक फार मागडं पडलं आणि शेवटचा स्पेल बघूया शेवटचं षटक अंतिम आखेचा निर्वाणीचा स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचं षटक शेवटचे 6 चेंडू बाकी आहे बघूया राईट आर्म होते विकेट तयार हो येस आउटसाइड द ऑफ स्टंप पुण्याचा मोठा फटका मारला म्हणजे बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाही डॉट बॉल निर्धाव चेंडू 45-45 अरे 2 धावाची पेनल्टी त्यांना उगीच बसली आहे उगी खाई कारण ज्या फलंदाज बाद करताना पण तो केला नाही चला गेम जरा स्पीड अप करा प्लीज नो टाइम पास आणि हा येस ऑन साइडला चांगला फटका आहे बघूया परंतु धावा किती मिळतील हो चांगलं फिल्डिंग येस 2 धावा मिळतील संघाचा टोटल स्कोर 47 47 राहिलेले उर्वरित 4 चेंडू बाकी आहे हो 47 अतिशय जबरदस्त वातावरण या ठिकाणी चांगली स्पर्धा अभिमानाची स्पर्धा बघूया स्वर्गीय दिवंगत वैकुंठवासी कैलासवासी
रतनशेठ प्रतिष्ठान ताडाली आयोजित स्वर्गीय रतनशेठ स्मृती चषक 2022 आणि हा लॉप केला बघूया आणि हा जबरदस्त टायमिंग यस समालोचन कक्षाला सलामी देणारा हा अतिशय दमदार स्ट्रोक अप्रतिम ड्राईव्ह दॅट शुड बी 6 रन्स. धावसंख्या 53 पाचावर 3 चांगले धावसंख्या कमाल धावसंख्या मगाशी 66 धावा कुठल्या होत्या 65 अजूनही 3 चेंडू बाकी आहेत बघूया. आणि हा यस वीरेंद्र सेवक सारखे फटका परंतु चेंडू हवेमध्ये म्हणतो अबाक्या नो मॅन्स लँड मध्ये जाईल आणि पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. चांगलं रनिंग विन द विकेट आउटसाइड द ऑफ स्टंप फ्लाइटी डिलिव्हरी होती संघाला 2 धावांचा बेनिफिट संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 55 आणि राहिले फक्त एनिमी 2 बॉल 2 बॉल्स टू गो. यस पुन्हा एकदा ताकदवर स्ट्रोक्स वन राहिलेला अंतिम शेवटचा चेंडू लास्ट डिलिव्हरी लेफ्ट इन फोर्थ 61 धावांची अफलातून इनिंग्स चांगली धावसंख्या कमाल धावसंख्या अधिकतम धावसंख्या मेजर. चला गेम जरा बघूया. राईट आर्म होते विकेट तयार राहिलेला उर्वरित शेवटचा चेंडू यस पुन्हा एकदा चेंडू जाईल या ठिकाणी लॉंग ऑफला आणि 2 धावा मिळतील आणि या ठिकाणी डाव संपलेला टोटल स्कोर 63 आणि जिंकण्यासाठी 64 म्हणजे प्रति षटकामागे 16 धावांची गरज. नक्कीच या धावा कशा चेस होतील तर विनंती करतोय आमचे गवळी सर व्हॉइस ऑफ महाराष्ट्र अतिशय तंत्रशुद्ध समालोचक आणि परिपूर्ण समालोचक ज्यांना परिपूर्ण माहिती आहे बघूया आणि समालोचन क्षेत्रातील ज्याला मी नेहमी भीष्माचार्य म्हणतो बघूया असे गवळी सर प्लीज कम ऑन द माइक्रोफोन. दोस्तों मिलते हैं आफ्टर द ब्रेक. खूप खूप धन्यवाद दशरथ दादा पाटील. दुसरा आपण एक हाय स्कोरिंग सामना पाहतोय कारण 63 धावा झालेत आणि 64 धावांचं लक्ष्य यापूर्वीचा आपण सामना बघितला होता 66 धावांचं लक्ष्य हाय स्कोरिंग सामना. हा सामना सुद्धा असं वाटते की गिवणी दिवे संघाकडे सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे त्यामुळे कशा प्रकारे ते धावसंख्येचा पाठलाग करतायत ते अगदी औत्सुक्याचं ठरेल. पण वेळेसंदर्भात नेहमी सहकार्य करायचं आहे आणि अंतर अजून 3 सामने होणार आहेत त्यामुळे आपण वेळेसंदर्भात सहकार्य करायचं. एक मात्र आहे की जेव्हा जेव्हा पाण्याची आवश्यकता भासेल तेव्हा तुम्ही पाण्याची मागणी करायची आहे. पंचांकडे तशी मागणी करायची आहे कारण टेम्परेचर आपण पाहतोय जवळपास 40चा आकडा पार झालेला आहे 41, 42 आणि अशा स्थितीमध्ये डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते. आणि जर आपल्या शरीरातील पाण्याची पातळी जर कमी झाली शरीरातील पाणी जर कमी झालं तर डिहायड्रेशन होईल आणि त्यानंतर उष्माघात सारख्या गंभीर परिणामाला आपल्याला सामोरं जावं लागेल. शिवाय तुम्हाला क्रॅम्प सुद्धा येऊ शकतात कारण ह्या एज मध्ये बऱ्याच वेळा पाहतो 40 नंतर कॅल्शियमची कमी सुद्धा झालेली असते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे जेव्हा जेव्हा तुला पाण्याची आवश्यकता भासेल तेव्हा तुम्ही तशी मागणी पंचांकडे करायची आहे. पण जास्तीत जास्त वेळेला आपण थोडंसं वेळेचं भान सुद्धा ठेवायचं आहे. पण आपण पाणी जास्तीत जास्त प्यायचं आहे. कमीत कमी दिवसाला तुम्ही 5 ते 6 लिटर पाणी हे घ्यायला हवं. कारण बजागे खूप मेहनत घेतात स्पर्धा संपन्न करण्यासाठी. त्यांचं असं म्हणणं आहे जिथे कमी तिथे आम्ही. आणि अगदी मोहन भोईर यांच्या खांद्याला खांदा लावून
ते खूप मेहनत घेत आहेत. मोहन भोईर यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते स्वतः एक उत्कृष्ट समालोचक आहेत, एक सूत्रसंचालक आहेत आणि खरंच तुम्हाला मन प्रसन्न करून घ्यायचं असेल तर ज्या ज्या ठिकाणी लग्न समारंभ असेल त्यांचा सुमधुर आवाज तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच ऐकावा. मंगलाष्टक कालच खूप बरं वाटलं मोहन भोईर यांचं मंगलाष्टक सुमधुर एक पहाडी आवाज, खरंच आवाज सुमधुर आवाज. मला आठवण झाली कृष्णा शिंदेची, प्रल्हाद शिंदे कृष्णा शिंदे याची आठवण होती जेव्हा मोहन भोईर यांना मी ऐकतोय, खास करून मंगलाष्टक जेव्हा ते गातायत तेव्हा मला प्रल्हाद शिंदे कृष्णा शिंदे यांची आठवण होते. नाही, संध्याकाळचा कार्यक्रम कदाचित होऊ शकेल, फरमाईश नक्कीच ते मान्य करू शकतील जेव्हा VIP कक्षामध्ये भरपूर मान्यवर असतील. तर वळी आपण खेळाकडे. 63 धावांचं लक्ष आहे, 63 धावा झाल्यात आणि तब्बल 64 धावांचं लक्ष टार्गेट आहे. आस्किंग अनरेट जर आपण बघितलं तर 16 धावांचं आहे, म्हणजे किमान 2 ते 3 मोठे फटके सुरुवातीपासून खेळावे लागतील जर गावदेवी स्पोर्ट्स दिवे किवडी दिवे संघाला सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके खेळावे लागतील. आणि जर नंदकिशोर हरबाव संघाला हा सामना जिंकायचा असेल तर मात्र अर्ली ब्रेक थ्रू फलंदाज लवकर बाद करावे लागतील. आज खूप चांगली फलंदाजी बघायला मिळाली. सुरुवातीला प्रसाद याने आक्रमण केलं, 30 धावांची खेळी केली आणि खास करून योगेश यांनी संत खेळी केली. मात्र अँकर रोल अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत योगेश नाबाद राहिला. हे फार महत्वाचं असतं, तुमचं कोणीतरी अँकर रोल कोणीतरी खेळपट्टीवर थांबून राहणं गरजेचं आहे. त्यानंतर महेंद्र यांनी सुद्धा एक विस्फोटक खेळी केली. फक्त 6 चेंडूमध्ये तुफाने 18 धावांची खेळी केली. 300चा स्ट्राईक रेट बघायला मिळाला. फक्त एक फलंदाज प्रसाद बाद झाला. तर मित्रांनो, आपण पाहतात स्वर्गीय रतन शेठ चौधरी स्मृती चषक 2022 स्वर्गीय रतन शेठ चौधरी प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने तसेच न्यू 40 वरालदेवी ताडाली यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा आणि खास करून आमचे आयोजक मोहन भोईर यांच्या विद्यमाने हे आयोजन आहे. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर व खास करून SK एंटरटेनमेंट च्या माध्यमातून अर्थात YouTubeच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहतायत या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. सो वेरी वॉर्म वेलकम टू एव्हरीबडी. माझा आवाज जर पोहोचत असेल YouTubeच्या माध्यमातून तर सिद्धिविनायक अंजूर त्याचबरोबर चौथा हिरवा मालकुडी A दोन्ही कॅप्टननी कृपया त्वरित या ठिकाणी यायचं आहे, कारण यानंतर ही इनिंग संपल्यानंतर लगेचच ड्रॉ होईल. तर विजेता त्यानंतर सिद्धिविनायक अंजूर आणि चौथा हिरवा मानकुली A अशा 3 चिठ्ठ्या टाकण्यात येतील. कारण आम्ही चिठ्ठी जी टाकणार आहोत तो विजेता संघ, यानंतर 2 संघामध्ये मॅच सुरू होईल, त्या संघामध्ये विजेता अशी चिठ्ठी निघेल. अशा 3 चिठ्ठ्या टाकण्यात येतील. या सामन्याला सुरुवात करायची सलामी जेवढी खेळपट्टीवर हनुमान सिनियर आणि हनुमान ज्युनियर आणि प्रसाद येतोय ज्याने आज विस्फोटक फलंदाजी केली, 30 धावांची खेळी केली.
आणि काही चांगली पार्टनरशिप सुद्धा उभी केली योगेश आणि प्रसाद याने. प्रसाद पहिला चेंडू आणि हुकचा फटका आणि चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर चौकार. भरपूर वेळ होता तो म्हणजे हनुमान सिनियर याच्याकडे. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि अगदी कंट्रोल हुक शॉट खेळला आणि चेंडू एका टप्प्याने निघून गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार चौकार. अशा प्रकारची सुरुवातीची आवश्यकता आहे, कारण आस्किंग 100 जर आपण बघितलं 16 धावांचं आहे. किमान 2 ते 3 मोठे फटके खेळणे हे अनिवार्य होणार आहे. कालिवडी संघाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि असं वाटते की रंगीत नंबर असायला हवे, कारण संदीप अशी 2 नावं जेव्हा संघात असतील तेव्हा एक चांगली कामगिरी नक्कीच बघायला मिळेल. याला मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा पुढे गेला होता, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पण तो फलंदाजाच्या थोडासा बॉडी लँग्वेजला बघितलं होतं गोलंदाज, त्या अनुसरून चेंडू हाताळला होता आणि चेंडू सरळ जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातात. धावसंख्या थांबलेली आहे 4. 64 धावांचं लक्ष्य. प्रसाद शॉर्ट रन अप स्लॉग सीम आणि चेंडू जाईल तो सीमा रेषेच्या बाहेर फ्लॅट 6. धाव फलकावर जमा करायला हव्यात. यस पुन्हा एकदा मार्गस्थ होईल प्रसाद. राईट आर्म याला पुन्हा एकदा फटका केलेला आहे. चेंडू हवेत आहे, मात्र झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केला नाही. चेंडू जातोय तो वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चौकार. किमनी दिवस संघाच्या गोलंदाज प्रति हल्ला केला होता, त्याप्रमाणे या ठिकाणी हल्ला प्रसादाच्या गोलंदाजीवर केला जातोय. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 14. 4 चेंडूमध्ये 14 धावा. असं वाटतंय जेवण पाटील हा सामना सुद्धा रंगतदार अवस्थेमध्ये बघायला मिळेल. का असं म्हटलं इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात तर चांगली झालेली आहे, परंतु अर्ध अधिक काम होतंय किंवा नाही ते बघायचं आहे, कारण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे भविष्यवाणी केली जात नाही. याला पुन्हा अराउंड ऑफ स्टंप खेचून मारलेला आहे. चेंडू जाईल, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 4 धावा वाचवतोय हा क्षेत्ररक्षक. पंच काय इशारा करतात पाहूया. पंचांचा काय इशारा, पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा असणार आहे. पंच काय इशारा करतात पाहूया. यस पंचांचा इशारा आलाय. पंच सिनियर पंच आहेत सूर्यकांत मोरे, त्यांच्याकडे इशारा आलेला आहे. 4 धावा. 4 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 18. पहिलं षटक महागडं षटक बघायला मिळते. प्रसाद याला पुन्हा स्वीपचा फटका आणि चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे चौकार.
षटकामध्ये 22 धावा पटकावलेले आहेत. काय सुरुवात आहे. आस्किंग अंधेर जर आपण बघितलं 16 धावांचं आहे आणि मात्र पहिल्या षटकामध्ये 22 धावा. त्यामुळे आता जेव्हा आपण पाहतोय की आस्किंग अंधेर थोडासा कमी होणार आहे. उर्वरित जी 3 षटके आहेत 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता जी राहणार आहे ती 42 धावांची 42. सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा तब्बल आपण बघितलं की आस्किंग अंधेर 16 धावांचं होतं. आता पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 22 धावा पटकावल्या गेल्या. उर्वरित जी आता 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता जी असणार आहे ती म्हणजे 42 धावांची 42 म्हणजे 14 धावांचा आस्किंग अंधेर. एक टीम मीटिंग बघायला मिळते. थोडंसं चिंतेचं वातावरण आवश्यकता नंदकिशोर खारबाव संघामध्ये बघायला मिळते. कारण जेव्हा प्रमुख गोलंदाज हल्ला चढवला जातोय ना आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा बऱ्याचशा वेळेला असं वातावरण ऑस्ट्रेलियामध्ये बघायला मिळायचं. जेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर मॅग्रावर हल्ला चढवायचे ना षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले षटकामध्ये तेव्हा चिंतेचं वातावरण ऑस्ट्रेलियन संघामध्ये बघायला मिळायचं. तेच वातावरण आज पहिल्या षटकानंतर नंदकिशोर खारबाव संघाच्या खेळामध्ये बघायला मिळतंय. पण क्रिकेट एक अनिश्चित खेळ आहे. जर या षटकामध्ये कमबॅक केलं कारण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज. दिनेश येतोय दुसरं षटक घेऊन. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली कामगिरी हनुमान सिनियर आणि आता मध्ये खेळण्यासाठी येईल हनुमान ज्युनियर. क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहतोय विखुरलेलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. यष्टीरक्षक यष्टी पासून दूर. फक्त 2 क्षेत्ररक्षक जे असतील ते सिंगल वाचवण्यासाठी. त्यामध्ये एक शॉर्ट थर्डमॅन योगेश पाटील आणि एक शॉर्ट फाईन लेग. एक डीप कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन. एक काऊ कॉर्नर डीप मिड विकेट आणि एक डीप स्क्वेअर लेग असं हे क्षेत्ररक्षण आहे. अजूनही सलामीची जोडी खेळपट्टीवर. दिनेश सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी मार्गस्थ. राईट आर्म. पहिला चेंडू फक्त हलकेतने खेळलेला आहे. चेंडू सरळ जाईल तो. फक्त आणि फक्त एकच धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या झाली 23. बिनबाद 23. 64 धावसंख्येचा पाठलाग. याला मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. स्विच चिट खेळण्याचा प्रयत्न होता. पण मात्र बऱ्याच वेळानंतर पाहतोय पहिला चेंडू डॉट चेंडू बघायला मिळतोय. मी खास करून अरविंदजी भोईर यांचा खूप खूप आभार व्यक्त करणार आहे. कारण आपण जे चेंडू पाहतोय बॉल स्पॉन्सर आहेत ते खास करून 40+ संघातून नेहमी खेळताना आपण पाहतोय. ओळी संघातून शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत अरविंदजी भोईर यांचा खूप खूप आम्ही आभार व्यक्त करतोय. याला फक्त लेट कट आणि काय फटका खेळलेला आहे. कुठल्या प्रकारे ताकदीचा वापर केला नाही. फक्त डोक्याचा वापर. चेंडू डीप थर्ड मॅन सीमा पार चौका. कारण बघितलं की थर्ड मॅन जो आहे तो थोडा स्ट्रेटर आहे. गलीला कुठला क्षेत्ररक्षक नव्हता. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला फक्त आणि फक्त वाट दाखवून दिली होती. बॅटने स्पर्श केला होता आणि चेंडू अतिशय वेगात डीप थर्ड मॅन सीमा पार गेला होता. धावसंख्या वेगाने वाढते 27. याला मात्र खोदून काढलेला आहे. मात्र टायमिंग साधता आलेलं नव्हतं. पण तोपर्यंत मात्र एक छोटी धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 28. चांगली सुरुवात आहे. नेट टू नेट फाईट ज्याप्रमाणे सुरुवात व्हायला हवी ती सुरुवात बघायला मिळते. कारण 64 धावांच्या धावसंख्येचा पाठलाग करताना चांगली सुरुवात. दिनेश फटका केला. चेंडू हवेत आहे. मात्र झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि एका टप्प्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण होत आहेत.
धावसंख्या 2 न वाढते धावसंख्या झाली 30 अजून जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 34 धावा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझ्याशी जोडले जात आहेत जयवंत पाटील. यामध्ये चांगला चेंडू होता, पूर्णपणे बीट झालेला आहे. फलंदाज पूर्णपणे बीट होते. यष्टी रक्षक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. बरोबर बरोबर 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकामध्ये नेट टू नेट फाईट निम्मा पल्ला पार केलेला आहे. 32 धावा झाल्या आहेत आणि 12 चेंडूमध्ये 32 धावाची आवश्यकता. तर पुन्हा एकदा जे प्रेक्षक उशिरातून इथे जॉईन झालेले आहेत किंवा SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून अर्थात युट्यूबच्या माध्यमातून जी स्पर्धा पाहत आहेत त्याच्या माहितीसाठी हा जो सामना आपण पाहतोय दोन्ही कंप्लीट टीम मध्ये तर बरोबर 2 षटकामध्ये आपण पाहतोय की 32 धावा आणि उर्वरित 2 षटकामध्ये अजूनही जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. यस आपण पाहतोय मित्रांनो आज जागतिक जल दिवस त्या निमित्तानं आपण ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीने सगळ्यांना खूप शुभेच्छा असणार. आणि पाण्याचं महत्व किती असतं जेव्हा जेव्हा आपण रुग्णालयामध्ये जातोय जेव्हा डिहायड्रेट होतोय किंवा उष्माघात होतोय तेव्हाच त्याची कल्पना येते. अगदी बरोबर डॉक्टर गवली सर आपण सांगितलं जल है तो कल है. जास्तीत जास्त पाणी प्या. तुम्ही डॉक्टर आहेत स्वतः आणि निश्चितच मगाशी आपण उल्लेख केला होता 5 ते 6 लिटर पाणी हे तुम्ही पिलंच पाहिजे दिवसाला. डिहायड्रेशनचा त्रास तुम्हाला होणार नाही याकडे आपण जातीने लक्ष घालायचंय. चला थोडस वेळेसंदर्भातही सहकार्य करायचं आहे. नक्कीच पाणी तुम्ही द्यायचं आहे पण वेळेसंदर्भातही सहकार्याचं आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करा. राम येतोय गोलंदाजी करण्यासाठी. फुलटॉस चेंडू मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. चेंडू मात्र डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक फलंदाजाने एक थोडीशी वॉर्निंग असणार आहे. आपण कुठल्या प्रकारे हातवारे करू नका कारण आमचे पंच जे आहेत ना ते प्रोफेशनल पंच आहेत. त्यांचा निर्णय ते योग्य वेळी देतील. राम याला मात्र मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेत आहे. झेल होते का बघायचं आहे. नो मॅन स्लॅशमध्ये चेंडू पडतोय आणि तो पण मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. यस संदेश पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचंय. संदेश पाटील खारबाव आपलं हार्दिक स्वागत आहे. खारबाव गावासाठी फार मोठे योगदान आहे क्रिकेटसाठी. रेग्युलर क्रिकेटसाठी सुद्धा किंवा 40+ साठी सुद्धा संदेश पाटील यांचं आहे.
या वेळेला मात्र बॅटला स्पर्श झाला आणि चेंडू विसावला, तो प्रसाद याच्या हातात. पहिला फलंदाज बाद होतोय. हनुमान सिनियर बाद होते, मात्र संघासाठी चांगली कामगिरी करून बाद झालेले हनुमान सिनियर. पहिला फलंदाज संदेश पाटील, वेलकम, खूप खूप स्वागत आहे. यांनी नेहमीच खारबाव गावासाठी क्रिकेटसाठी फार मोठे योगदान दिलेलं आहे. रेग्युलर क्रिकेट असो, कारण संदेशला 11 स्टार संघातून खेळताना मी बघितलेलं आहे. मी रेग्युलर क्रिकेटसाठी आणि आज 40+ मधून खेळताना आपण पाहतोय. पस्तीस या धावसंख्या, 35 धावांची पार्टनरशिप, नेट टू नेट फाईट. काल प्रसाद आणि योगेश यांनी ज्याप्रमाणे पार्टनरशिप केली होती, त्याप्रमाणे या दोघांमध्ये हनुमान सिनियर ज्युनियर मध्ये पार्टनरशिप आता मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. अमित आलेला आहे खेळण्यासाठी. अमित डावखुरा शैलीदार फलंदाज आहे. राम राईट आर्म. हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच सूर्यकांत मोरे यांचा इशारा येतोय, वाईट बॉल. एक अमंतर धावसंख्या झाली 36. 64 धावांचं लक्ष आहे. 64 या धावसंख्येचा पाठलाग करताना गावदेवी स्पोर्ट्स केवणीदेवी. यावेळेला मात्र फोल्टा चेंडू, फायदा उचलता आला नाही. कमबॅक करतोय या षटकामध्ये आपण पाहतोय, राम कमबॅक करतोय. पुन्हा एकदा फोल्टा चेंडू आणि त्रिफळाची. अनिश्चिततेचा खेळ का संबोधला जातो. बॅक टू बॅक 2 फुलटा चेंडू होते. हा चेंडू सुद्धा फुलटा सुद्धा आणि त्यावर फलंदाज त्रिफळाचीत होतोय. क्रिकेटमध्ये सातत्याने धावसंख्येची झालेली आहे 36 धावा. 36 धावा आहेत आणि 64 या धावसंख्येचा पाठलाग करताना केवळीदेवी हा संघ म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. पण या षटकात मात्र खूप चांगली गोलंदाजी रामच्या माध्यमातून. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी तो लिटल मास्टर विनोद. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. याला फुलटॉस चेंडू, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि विनोद याची खेळी 0 संपुष्टात. आता मात्र अजित जातोय उंचापुरा, मजबूत शर्यष्टीचा फलंदाज. खूप चांगली गोलंदाजी षटकामध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर माहिती देते. आता मध्ये या षटकामध्ये किती चेंडू टाकून झालेले आहेत? 5 चेंडू आणि मात्र गोलंदाज हॅट्रिक वर आहे, विकेट हॅट्रिक वर आहे. हॅट्रिक पूर्ण करते राम. खरं तर आवश्यकता होती, कारण 2 षटकामध्ये 32 धावा आल्या होत्या. संघ थोडासा बॅकफुटला वाटत असताना राम याने मात्र खूप कमबॅक केले. संघासाठी खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. याला मात्र एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट.
दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, फलंदाज धावबाद. धावा झालेल्या आहेत 3 षटकांचा आणि या षटकामध्ये धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त 5. काय गोलंदाजी केली आणि 2 महत्वपूर्ण सफलता सुद्धा प्राप्त केलेल्या आहेत. 3 सफलता प्राप्त केलेल्या आहेत. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 27 धावा. सदोतीस धावा झालेल्या आहेत. 64 धावांचं लक्ष्य आहे म्हणजे 27 धावांची आवश्यकता आहे. 27 इज 6 चेंडू आणि 27 धावा. आव्हान कठीण आहे, अशक्य मात्र नाही. परंतु चौथं षटक कोण हाताळते बघायचं आहे. प्रेमनाथ येतोय. एक गोष्ट आहे, राम याने मात्र संघासाठी कमबॅक केलेला, कारण पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती 22, दुसऱ्या षटकामध्ये 10 म्हणजे तब्बल 32 धावा आल्या होत्या. तिसऱ्या षटकात फक्त आणि फक्त 5 धावा. प्रेमनाथ खारबाव संघाला पंचांनी पहिली वॉर्निंग दिलेली आहे. वेळेसंदर्भात यस सूर्यकांत मोरे इशारा करतायत. पहिली वॉर्निंग, फर्स्ट वॉर्निंग. यानंतर वॉर्निंग दिली तर पेनल्टी. याला मात्र शिवचंद्र फटका खेळलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा फार, चौका. धावांची 5-23. प्रेमनाथ याला पुन्हा अपील केलं जातंय. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. आता मात्र 4 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 23 धावा. याला मात्र लॉफ्टेड शॉट, लांबच लांब आणि उंचच उंच, लॉंग सीमारेषेच्या बाहेर षटकार. चेंडू आणि 17. थोडस चिंतेचं वातावरण खारबा गोटामध्ये. मात्र क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय, कारण अजून यानंतर 3 सामने होणार आहेत. 3 चेंडू आणि 17 धावा. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू कमबॅक करतोय. आता मात्र 2 चेंडू आणि 17 धावा. एक मात्र आहे की 17 धावा प्रेमनाथने ठरवला तर तो देऊ शकतो. गोलंदाज ठरवला तर देऊ शकतो 17 धावा.
2 चेंडूमध्ये. एवढा होता मोठा चेंडू आहे आणि एका टप्प्याला असं वाटतं एक पंचांचा काय इशारा ते पाहूया. 4 धावा. एक चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. भिवंडी क्रिकेटमध्ये एक चेंडू मध्ये 13 धावा झालेल्या आहेत. एक चेंडू मध्ये 13 धावा झालेल्या आहेत. होऊ शकतात. आणि याचबरोबर नंदकिशोर खारबाव हा संघ विजयी होतोय. अभिनंदन नंदकिशोर खारबाव आणि हार्ड लक गावदेवी दिवी.